नमस्कार. द्राक्ष बागातल्या शेतकऱ्यांसमोर एक मोठं आव्हान असतं. ते म्हणजे घडातील प्रत्येक मण्याचा आकार एकसारखा कसा ठेवायचा. खरं तर हेच सगळ्यात महत्वाचं आहे, नाही का? चला तर मग आज आपण याच समस्येवर अगदी सोप्या भाषेत एक उपाय शोधूया. हो, तर मग प्रश्न नेमका हाच आहे की घड्यातील मण्यांचा आकार एकसारखा ठेवण्यासाठी नक्की करायचं तरी काय? चला, या प्रश्नाचं उत्तर आपण मिळूया. तर बघा, या सगळ्या मागे आहे वाढीचं विज्ञान. म्हणजे द्राक्षवेलींना सेटिंगची अवस्था झाली की त्यानंतर त्यांना नक्की काय हवं असतं हे जर आपण समजून घेतलं ना, तर आपलं काम एकदम सोपं होऊन जाईल. यातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा घटक आहे स्फुरद. आता बघा, झाडाच्या वाढीसाठी आणि ऊर्जेसाठी स्फुरद खूपच गरजेचा असतो. असं समजा की स्फुरदाशिवाय झाडाची जी ऊर्जा तयार करण्याची सिस्टीम आहे ना, ती व्यवस्थित कामच करू शकत नाही. आता पुढचा घटक आहे बोरॉन. हा तर खूपच इंटरेस्टिंग आहे. बोरॉनला तुम्ही अन्नद्रव्यांचा एक सुपर हायवे समजू शकता. त्याचं काम काय, तर सर्व पोषक तत्व योग्य ठिकाणी आणि एकदम वेगाने पोहोचवणं. आणि तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पालाश. याला तर आपण झाडाची डिलिव्हरी सर्व्हिस म्हणू शकतो. पानांमध्ये जे अन्न तयार होतं ना, ती सगळी ऊर्जा थेट द्राक्षाच्या घडापर्यंत पोचवण्याचं अत्यंत महत्वाचं काम हा पालाश करतो. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. सगळं काही आपण व्यवस्थित दिलं, योग्य पोषण दिलं, तरी काही गोष्टी अशा असतात ज्या वेलीच्या वाढीत अडथळा आणतात, आणि यालाच आपण म्हणतो ताण किंवा स्ट्रेस. आता हा ताण दोन प्रकारचा असतो. एक जैविक, म्हणजे कीड, रोगराई, आणि दुसरा अजैविक, म्हणजे वातावरणातले बदल, कमी जास्त तापमान. हे दोन्ही ताण वाढीवर खूप वाईट परिणाम करतात. आणि मग होतं काय, की आपण जेवढं चांगलं पोषण देतो ना, त्याचा फायदाच मिळत नाही. बरं, आपण समस्या तर समजून घेतल्या. आता सगळ्यात महत्वाचं, यावरचा उपाय काय आहे? चला, आता एका अशा प्रभावी उपायाबद्दल बोलूया, जो फक्त पोषणाचीच नाही, तर या ताणाची सुद्धा काळजी घेतो. इथे बघा, आपल्यासमोर दोन मुख्य अडथळे आहेत. एक म्हणजे पोषक तत्वांची गरज आणि दुसरा म्हणजे हा जैविक आणि अजैविक ताण. आणि या दोन्हीवर एक जबरदस्त उपाय आहे. क्विकॉन आणि डॉलसेट यांचं मिश्रण. हे कॉम्बिनेशन या दोन्ही समस्यांवर एकदम अचूकपणे काम करतं. ठीक आहे, उपाय तर कळला, पण आता ते वापरायचं कसं हे समजून घेऊया. कारण योग्य पद्धत आणि अचूक प्रमाण हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. तर प्रमाण अगदी सोपं आहे. फवारणी करताना प्रति एकरसाठी क्विकॉन 50 मिली आणि डॉलसेट 2 ग्रॅम घ्यायचं आहे. पुन्हा सांगते, क्विकॉन 50 मिली आणि डॉलसेट 2 ग्रॅम. हे प्रमाण चुकवू नका, कारण अचूक प्रमाण वापरलं तरच आपल्याला हवा तसा परिणाम मिळेल. आणि हे सगळं योग्य पद्धतीने केल्यावर आपल्याला काय मिळतं, तर मण्यांचा आकारमान अगदी एकसारखं वाढतं. आणि खरं सांगायचं तर हेच तर आपल्याला हवं होतं, बरोबर? एकसारखे, सुबक आणि उत्तम प्रतीचे द्राक्षाचे घड. तर मग ही माहिती वापरून आपल्या द्राक्षबागेमध्ये एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी सगळे तयार आहेत का? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. योग्य ज्ञान आणि त्याची अचूक अंमलबजावणी हेच यशस्वी शेतीचं खरं रहस्य आहे.